रे कॉलेजला चाललं काय? अहो डबा पाण्याची बाटली पण दिली. हे काय हो? अहो चप्पल किती तुटली तुमची. अगं झाली आता ती जुनी, काय करते त्याला? अहो जुनी कशाची, पारच तुकडे पडायला लागलेत की त्याचं. तुम्ही ना स्वतःकडे लक्षच देत नाही बाई. आता घेईल नवी चप्पल, पण तुला माहिती आहे ना मी 2 दिवस कामाला गेलो एक ठिकाणी आणि अजून 2 दिवसांनी त्याचे पैसे येतील. ते आलं की आणतो चप्पल मला. अहो पण 2 दिवस कुठं, काट्या कुट्याचं कसं आहे माहिती ना, पायात काटा घुसला तर उगाच कुरूप बिरूप व्हायचं. तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही काय बरं, स्वतःची काळजी नाही करता येत होय तुम्हाला. आणि पावसा पाण्याचे दिवस आहे तुम्हाला माहिती आहे. इचू काट्याचं जरा स्वतःचं लक्ष तरी द्यायचं ना. अगं बाकीच्या गोष्टी ठीक आहे, चपलांकडे कोणी एवढं लक्ष देते? आणि चपला वाचून काय माणूस मरत नाही, काही होत नाही. अहो हे झालं दुसरं, पण चांगल्या माणसांमध्ये जाताय. माणसा कोणसाठी बरं वाटतं का सांगा बरं तुम्ही. काय माहिती आहे का, ज्याच्या अंगावर जबाबदारी असते का त्याला या गोष्टींकडे नाही लक्ष देता येत. तू नको लय विचार करू. अहो पण बघा ना. बरं चले बारक्या, जाऊ का मी? ते मला पैसे लागत आहेत दादा. का रे? ते कॉलेजची ट्रिप आहे ना, मला पोरांसंग जाऊन यावं. हा म्हणजे ते शिकायची ट्रिप असते ती तसलं. हा ते म्हणलं होतं बरं का सर मला, यांना आहे ना ते काय ते तसली शैक्षणिक. मग भाऊजी ट्रिप आता ते कॉलेजला गेल्यावर कळलं, जवळ आसपास असून कुठं. चालतंय येतो मी. मी जाऊ का? हा जा, तू पण जा. येतो वहिनी. अहो हे बघ, असं शिकायला कशाला बी पोरांना पैसे लागतात, त्याला नाही म्हणून जमन का मला? अहो पण भाऊजींचं एवढं, तुम्ही स्वतःकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे ना. हो आणतो बाई, 2 दिवसांनी आणतो मला चपला. हा बरं जा. तू तर आहे ना आता दांडकच घेऊन माझ्या मागे उभी राहा. अहो असं काही नाही, जा लवकर या. हा हा. अयो काय रे? काय नाही, तू शाळेत ट्रिपला जाणार होता ना कॉलेजला? ते नाही गेलो. का नाही गेला? सकाळी तर पैसे नेलते ना माझ्याकडनं, कुठे गेले पैसे? दे बरं. पैसे नाहीत दादा. खोटं बोलायला लागला का? नाही, खोटं बोलायला लागला तू? खरंच नाहीत माझ्याकडे पैसे. पैसे चोरायला लागला का आता? नाही, ते कॅन्सल झालं. बोलू नको अजिबात. ह्याच्यासाठी तुला कॉलेजला पाठवतोय का मी? हा भावाला खोटं बोलायला लागला तू? अरे पैसे पाहिजे होते तर मला सांगायचं ना. ट्रिपच्या नावाखाली खोटं पैसे घेतोय. नाही, ते कॅन्सल झाले म्हणून गेलो. हे काय काय जोडीदारांच्या नादाला लागला काय? का दारू बिरू प्यायला लागला? नाही दादा. तुझ्यासाठी चप्पल आणली. सकाळी वहिनी एवढ्या बोलल्या, म्हणलं ट्रिपचं काय मी आज न उद्या जाईन, पण तुझ्या पायाला काय झालं तर तू आमच्याकडे एवढं लक्ष देतो दादा, म्हणून म्हणलं मी ट्रिपला कॅन्सल केलं. अरे पण हेच दिवस आहे तुझं फिरायचं. काय नाही दादा, फिरणं होईल. तुला खडं टोचलेलं नाही बघवणार रे. एवढी काळजी करतोय माझी? हा तुझी नाही तू कोणच करू. आई बाबा गेल्यापासून तूच सांभाळतो ना मला. किती लक्ष दिलं, लांब पोरासारखं सांभाळतो. ट्रिपचं काय आज न उद्या करीन, आणि शिकून मोठं झाल्यावर तर मग तर ट्रिपा करू. मोठं व्हायची काय गरज नाही बघ, मोठा झालाय तू. अरे बारक्या भावासाठी मोठा भाऊ करतोच, त्याचं कर्तव्य आहे ते, पण त्याची जाणीव ठेवणारा बी तेवढाच मोठा म्हणायला लागत. आज अख्खा भावाचं उपकार फेडलं बघ तू. कसले उपकार दादा, तू एवढं करतो ना आमच्यासाठी. उपकार नाही. पण जाऊ दे, चल रडू नको. मी पुढच्या बारीला जाईन ट्रिपला. आणि चुकलं बरं का माझं? नाही, कसलं चुकलं नाही, बरोबर आहे, काही चुकीचं वागलं नाही तू. काय आहे, बघतोय तू आजकाल पोरं एवढी बिघडलेत, त्याच्यामुळे लक्ष ठेवतो मी तुझ्या. नाही दादा, मला जाणीव परिस्थितीच्या आपल्या. मी नाही बिघडणार, वाया नाही जाणार. ज्याला भावाची जाणीव असते का त्यालाच अख्ख्या परिस्थितीची घरादाराची जाणीव असते बघ. लय मोठा होशील तू मोठा झाले. तुमचाच आशीर्वाद. बरं चल जा घरी, तू मी आलो राहणार ना. पहिली ती चप्पल घाल माझ्यासोबत. हे घे बाबा, दिली सोडून चप्पली. हा बस का? येतो, हे घेऊन जातो. हा हा येतो दादा. हा
काय हा अहो काय घोर नाही काय तुमचं जगा चाकरीत केवढं नाही घोरत आहे गोराचं मग तू काय भुके जा ना तिकडे कांडाच बोळ घाल. काय किरकिर रातचं झोपून देत नाही दिवसा झोपून देत नाही. देवा परमेश्वरा दिवसभर झोपते रातभर झोपते कुठं जाते काय माहिती दमायला. काय राक्षस का काय यो वाघा काय अहो काय केवढे घोरत आहे माणूस एखादं डचकून मरण की. आता मग काय काय नाकात काय सिमेंट ठोचते का माझ्या. तसंच सांग झाले आता काय बाई अगं नवरा सुखाने झोपलेला बघवत नाही का तुला. ए बाधाडे आणि रातभर कुठं जाता खेळायचं तर काय कुठं. तुला काय करायचं रातभर मी रानात जातो बांधायचं काम असतंय मला. हा दिवसभर पसरत बसा घोरू नका उठा. आईला आता माणसाने घोरणं काय चुकीचं आहे का. अरे नैसर्गिक येते घोरणं झालं पादणं झालं. काय करावं आईला ये ना इथे का आईला कापूस उशीच आहे काय कसला का असं ते मुर्दे घोरणं बंद झाल्याशिवाय ही काय झोपून द्यायची नाही आपल्याला. तुझ्या आईचं आता मारायचं बंद. अरे अरे काय झालं तुला. अरे काय झालं असं कसं सोडून गेलं. अरे तागड्या वर करून गेला. अरे काय रे खाली घे झालं. अरे कशाला मला घाबरतो. अरे उठ झालं रे तुला. वहिनी तुम्हाला काय माहिती आहे का. वहिनी कुठे गेला रे. वहिनीला मी आवडते. बघा नाही याला काय झालंय. बघा वहिनी काय झालं बाबाला. आता गोरत होता आता गोरत होते आता काय भारताने वर निघून गेला. मला म्हटलं तर संध्याकाळी पार्टी देतो ते मी गेला माझा भाव. मला तर म्हणले तुला सोनं करतो. आता कोणाच्या नावाचं सोनं घालू मी. आपण असं काय केलं. बघ माझा गेला बायको खूप पुसलं. एक काम करा पावडे रावलेला सगळ्याला सांगू आईच्याच तोंडाने सांगा. दोघांना नाही उचलणार त्यो. झालं काय ग. आता गोरत होते भाऊजी. मी म्हणलं झोपू नका दुपारचं सकाळचं असं झोपावं नाही माणसानी. मला म्हणले राहू दे मी झोपत. तुमच्या टोमने पैसे गेला असेल माझ्या मित्र. काय केलं वहिनी तुम्ही. कणकून मटण आणलंय माझ्या नवऱ्याने असं कस काय जायला. अगं बाया जगात कुठं तोंड दाखवा जागा नाही ठेवली या माणसाने. मला आता पोरांचं कसं व्हायचं. आता ते करणार काय एवढं तुम्ही. आता बघा लवकर पोचू त्याला. मला रडू तरी द्या माझ्या नवरा मेला. मला रडू द्या बाबा उठकी रे बाबा. ए वागाडे अगं झोपून देते का नाही मला. हे काय असं माकडावर तोंड करून आलं इथं. अरे ही काय अरे काही ए अरे गप. अरे गप्पा काय झालं. अरे झालं काय पण एवढं का तोंड वाचलं जाशील. तुम्ही मेले होते ना. कोण म्हणलं. आम्ही काय समजायचं. अरे ऐकून घ्या तुम्ही.
लय घोरत होतो, ही सारखी तक करती, गोरताय गोरताय म्हणून मी नाकात कापूस घालून झोपलो होतो. असं होतं बे? हा आम्ही म्हणलं गेला बिना देवाला पावला. मी गेलो आईला उठीतून मी तर त्याला म्हणलं अरे नाही झोपला असेल तू पुढे ऐकतोय मोठ्या मोठ्याने वहिनीला आवाज दिला. अरे बाबा खरंच वाटलं मेलाच तुम्हाला. नका एवढं माझ्या नवऱ्याला मारायचं. उठून चल, जा त्या घरी. संध्याकाळचं आपलं आहे. तुझा आवाज ऐकून तर आला. तुला तर काय नाही कधी दुसऱ्याच्या घरात झाकायला पाहिजे. निघे तू चल. चल चल जाऊया. उठ तू. नुसतं दुसऱ्याच्या घरात झाकायचं. जाऊ का? 10 रुपयाला बिनली नीट मिळाली. कशाला ए, निघितून. येतो. ओ भाऊजी नाकात कापूस नका घालू. ए, वाकड्यात वांडायची. काय अगं ह्यांना माहिती ना, तुला तर माहिती होतं ना, अख्खं गाव गोळा केलं का तू पण? हा नाही नाही, पोचव मला एकदाच. अगं वटकावणे, हिथून पुढे माझ्या घोरण्यावरनं काय बोलायचं नाही. घोरण पत्रा उडून गेला तरी चालेल, पण ना परत असलं काय कुठं केला ना बघ तू केवढ्यात गेला असता आता. हा नाकात काय कापूस टाकला. अगं आज घोरायला लागलोय म्हणून नाकात कापूस टाकला, उद्या सिमेंट भरशील मरण ना मी. मीच टाकलं होतं नाही का? हा झोपायच्या आधी या तुझ्या तकतकीला वैतागून. काय म्हणते याला सिमेंट भरून बघायचं का? अंगल्यात जाती का तू आता? नको नको केलं यांनी पाहिजे तशीच. संध्याकाळचा टाइम झालाय ना, माणूस पसरलाय. नुसतंच कानायचं, दुसरं काही येत नाही. हा झोप. ओ मला जाऊ दे. ऐश्वर्या नाही काजराव. ऐश्वर्या अहो काजल. काय करू ती? झाडू मारते. अयो टकली झाली काय तू? अहो मला केस आहेत की. अच्छा म्हणजे दुसरेच कोणतरी आहे वय? पिल्लू कशाच? माझं कोबडीचं पिल्लू. तुमचं? बरं मी काय म्हणते, मी कुठे राहते? माझ्या मनात राहते. कशी दिसते मी? माझ्या बायको सारखी भावात दिसते. बायको सारखं दिसत? मेल्या मूर्त्या तुझं वाटलं होईल. कोण आणली काय नाही ह्या उदासीन? फाटन अयो कुठं ती माझी बाधडी बायको कुठं? भदडी पप्पी भदडी बायको पप्पी काय? कोण आहे ऐश्वर्या? कोण आहे? तेच विचारते मी, कोण आहे ऐश्वर्या? तेच मी सांगतोय कोण आहे. मला खरं खरं सांगा, उगाच माझं डोकं नका फिरू. काय चाललंय? मी भदडी आहे का? कोण म्हणलो? कोण कोण? म्हणजे आता मी कधी म्हणलोय? अरे गप झोपलं होतं मी. तर काय तुझं काय डोकं फिरलं काय? खोटं बोल नका. झोपेत माणूस सगळं खरं बोलतो, मला चांगलं माहिती. दारूच्या नशेत आणि झोपेत माणूस कधीच खोटं बोलत नाही. खरं खरं सांग, कोण आहे ही ऐश्वर्या? माझ्या बायको सारखी दिसत नाही आणि उमा उमा अयो एवढी चांगली स्वप्न कधी नाही पडली मला सांगतो तू.
अगं स्वप्नात मी माझ्या बोकांनी खोर दाडकटी काव का मेला फावडा असते. खोटं नका बोलू तुम्ही. अहो या उशीचं काय हाल केलं बघा तुम्ही तिला धरून धरून. आता उशिरा धरली तर त्याला काय झालं? अहो हिला समजत होता तुम्ही ऐश्वर्या. हो, शी 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 शी. लाज वाटते मला तुमची. ओ किळस यायला लागली. हो हिचं पप्पी घेतली तुम्ही. अगं मग स्वप्नात झालं असेल. चांगलं एखादं स्वप्न पडतं माणसाला. चांगलं हा म्हणजे मी वाईट आहे का? असं नाही म्हणलंय का मी. माझं कधी नाही सापण पडलं हो तुम्हाला. तुझं होय. आता तू रोजच समोर दिसते, तुझं काय सापान पडतंय? जे दूर वसे ते स्वप्नी वसे असं तेच म्हणतात. म्हणते मी. कुठे आहे ते दूर सांगा मला जरा. अगं तसलं काही नाही बर का. काय माहित? गाडी नका लावू. खरं काय ते लवकर सांगा. आता ऐश्वर्या तर सगळ्यांनाच आवडती. हिरोईन आहे एवढी मोठी. हिरोईन हिरोईन हा अहो ती हिरोईन आहे. तुमची बायको काय हिरोईन पेक्षा कमी आहे का? मला माहिती तुमचं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे. अगं तुझी शपथ तसं काय नाहीये. खोटं बोलू नका. अहो शिला. अगं आता ते स्वप्नात काही येतं मग माणूस काय ते काय खरं. तू बघितलं कशाला? मला माहितीये स्वप्न जे पडतात ना तर माणूस नाही का जे खरं खरं करतो ना त्याच्यामुळे स्वप्न पडतात. अहो मी कधी तुमच्या स्वप्नात आले का एकदा तरी? अगं तू कशाला स्वप्नात यायला पाहिजे? हा काय करते स्वप्नात? गाळा दाबते का माझा? मग तुम्ही असं कसं काय म्हणले की माझी बायको शी जाडी? जाडी नाही भादाडी भादाडी. बरं तिकडं. बघा तिलाच घेऊन. चालले मी. कसं गाठी मला ते काहीच कळत नाही याच्यातले वायरी बिरी कसं करावं हे. करावं तर लागल ना. काय करणार आता बघा. का मी एकटा थोडी करणार आहे त्याचं बी काम नाही का काही इथं बघावा काय करावं. अरे लाईट का बंद आहे? हा नाही मी बंद केली ना मला हाऊस आली. अहो काय बोलताय भाऊजी? बघितलं का याचं उत्तर? हा. असं असतंय दरबारीने. का असतं तर मी ऍक्टिंग करायचं का मग? अरे पण तुझी बारी होती ना. तुझ्या बारी मध्ये बंद पडले ना. तू बघायला नको का? मग मी मुद्दाम बंद पडला. आता मला वायरी कळतात का त्याच्यातल्या कोणत्या काय आहेत? हो, शांत बोला. अहो तुम्ही भांडायला आलेत का लाईट चालू करायला आलेत? कर मग चालू कळते तुला तू अहो, कर. भाऊजी ते आताच दमून आल्या. तुम्ही करू लागा. आम्ही फक्त बघायला आलो की एवढा वेळ झाले लाईट कशी नाही आली. नुसतं बघायला आले तुम्ही. आम्ही दमलो त्याचं काही नाही. नाही पण आताच पाऊस पडून गेलाय. पावसा पाण्याचं काय कारण आहे मी हात लावायचं? तुझा नंबर होता, तू नव्हता का लावायला म्हणजे पाहिजे? पाऊस पाणी मी चिटकू जाऊ दे मग. अहो भाऊजी काय बोलते असं आप नका बोलू. अहो मग कसं बोलतो ते दादा? अहो तुम्ही नीट तरी बोला. तुमच्यापेक्षा मोठा आहे भाऊ. मग मोठा असलं म्हणजे काय तुमचा मला आवाज खाली करा बरं का भाऊजी. तुम्ही लय शब्द वाढवायला लागलेत. अरे मोठा झालाय ना त्यो. बापच झालाय माझा. बाप आता झालाय. सोना समजून सांग जरा. मा बी लग्न झालंय आता. अयो बघ आता म्हणजे वहिनीला विसरलं भावाला विसरलं झालं लगेच लग्न झालं तर. नाही बरोबर लग्नाचाच गुण म्हणायला लागन यो. अरे 1 महिन्यात लग्न झालं घर फोडले हिने. लाज वाटाय बाय थोडीफार. तुम्ही काय म्हणता? दादा. काहीतरी बोलते का ह्यांना? बायकोला काय बोलायचं नाही. बघा बायकोला काय बोलायचं नाही. भाऊजी, इतक्या वर्ष मीच केलंय तुमचं सगळं हागणं मुतणं हे विसरू नका. हा वहिनी ते हागणं मुत नाही तर काढू नका. याचं काय ते बघा. बघितलं का? म्हणजे मी चिटकलो तरी चालेल. आहे का काळजी थोडीफार भावाची याला? म्हणजे मी चिटकू मग हिचं कपाळ उघडं करू का मी लगेच? अहो म्हणजे माझं उघडं होऊ द्या नका. म्हणजे नाही मला नाही जमणार ते. भाऊजी नियमन यांनी केलंय ना आता तुमची पाळी. आपण मला नाही रे जमत. तुला माहित नाही का दादा? करायचं. अरे आपलं असं हळूच हात लावून बघ आधी. करंट बिरंट बसतोय का? बरं मी काय म्हणतो ऐक मी करतो पण जर मला करंट लागायला लागला लगेच काठीने मग मला काढून घे बरं का. आता काठी कुठं गावायची? अहो बघू आपण इथं बघा, काय मागं, मागं. लागलं हा लगेच काढून घे बघ. हा चालतंय चालतंय. अहो, कशाला घाबरता? आहेत तुमचे भाऊ. हा, आहेत. मला पण सवय झाली पाहिजे भाऊजी. हा नाही मी करतो पण बरं का मग लगेच काढून घे. सोना हा हाय हाय मी हाय. कपाळ व्यवस्थित राहू दे तू. हा आयो काय करंट बसला का त्याला? काय तर करंट बसला मग हात मोडला ना. लागलं का हो? घाबरतो मी. आता त्योच म्हणला करंट बिरंट बसला तर काठीने आण. अहो भाऊजी पण तोडली ना काठी हातावर माझ्या. मी तुला काय म्हणलो दादा फक्त करंट बसलं काठीने असं काढ. तुला मार नव्हतं म्हणलो मी. म्हणजे करंट बसायची वाट बघत बसू का आता मी? तुम्हाला करंट बसला भाऊजी? मला हात सगळं लावून नाही दिलं त्यांनी. आता मला वाटलं करंट बसाय नको म्हणून मी आधीच आणलं. अहो, काळजी वाटली हो त्यांना भाऊजी. मला आता दवाखान्यात जावं लागेल माहिती का? नाही, दवाखान्यात जावं लागेल म्हणजे काळजी करावी तरी बॉम्ब नाही करावी तरी बॉम्ब. करायचं काय मी? हा आता मग त्याला मी काय चिटकून देऊ का?
असं कसं बोलता भाऊजी चला जाऊ ना. बघ, किती लागले. लागू दे राहू दे ते माझं मी बघन. अहो मग आता कोण चालू करायचं. तुम्ही ते तुमचं राहू बघा. दे. आंबे हळद आहे ना घरी. हा हाय चला. तू मुद्दामून केलं मला माहितीये. तू का बघ तू मुद्दामून केलंय. मुद्दामून केलं होय मी मुद्दामून केलं हा? तू. काही बोलतोय बघ माझ्यावर खोटा आरोप घेतोय. मुद्दामून करायला मोकळा आहे का मी? बरं ऐका ना हा ते गेल्यात. मला खरं सांगा ना तुम्ही खरंच मुद्दाम केलं ना. नाही बाबा आपलं तर तसं काय बी नव्हतं बरं का. सांगा की गप्प चोरून ऐकत यो. सांगा ना गेल्यात. आता एक काम कर तू उघड खोक मी काठी घेऊन थांबतो इथे. मी डोक्यात ड्रम घालीन तुमच्या. चला घरी.